10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करा, महिन्याला 50,000 रुपये व्याज मिळवा, तेही गॅरंटीने. विश्वास नाही बसत ना, मग हा पूर्ण रील नक्की बघा. त्या दिवशी पुण्याच्या एका मॅडमचा फोन आला, म्हणे सर तुमचा सल्ला हवा आहे, पण यावरती तुम्ही रील बनवू नका. तर मित्रांनो, तरीही आपण रील बनवतो, कारण आपण रीलमध्ये कधीच कोणाचं नाव घेत नाही. त्या मॅडमनी काय विचारलं, म्हणजे सर माझ्या एका मैत्रिणीने 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, ज्यावर तिला दर महिन्याला गॅरंटीने 1 लाख रुपये मिळतात गेल्या 4 महिन्यांपासून. आता तिचं म्हणणं आहे की मी पण 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करावे. माझ्याकडे 10 लाख रुपये नाही आहे, मी माझ्या एका नातेवाईकांकडनं 10 लाख रुपये 2-3 टक्क्यांनी उधार घेणार आणि ते पैसे इन्व्हेस्ट करणार आणि उरलेले 2% मला फायदा होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. असे आमच्याकडनं अजिबात रेकमेंडेड नसतात अशा इन्व्हेस्टमेंट. मित्र, महिन्याला 50,000 म्हणजे 5% महिना झाला, वर्षाला 60% रिटर्न ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. अशा हजारो कंपन्या आतापर्यंत आपल्या देशात डुबलेल्या आहेत आणि हे सुशिक्षित लोक, हायली एज्युकेटेड लोक अशा स्कीममध्ये पैसे टाकतात, पैसे डुबवतात, मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करतात. आता पोलीसवाले पैसे कुठून आणून देतील? तुम्ही तुमच्या लालचीमुळे डुबले ना. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्याचाही खरं तर आपल्याला अधिकार नसावा, कारण आपल्याला कळायला हवं की एवढे रिटर्न्स कोणीच देत नाही. बॅड लक कशाला म्हणतात? कंपनी 3-4 वर्षांपासून पैसे देते, आपण पैसे टाकले आणि 6 महिन्यात पैसे डुबले. तुमचेही असे पैसे कुठं डुबलेत का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा रील त्यांना पाठवा जे थोड्याशा लालचीसाठी आपले मेहनतीचे पैसे गमावून बसतात. आणि फॉलो तर तुम्ही केलेलंच असेल. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.